सर्वमंगल्य मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमस्तुते। नमस्कार मंडळी, सर्वांना शुभ दीपावली आणि लक्ष्मीपूजनाच्या हार्दिक शुभेच्छा। दिवाळी म्हणलं तर हिंदू धर्मातील सगळ्यात महत्त्वाचा सण आहे। त्यातल्या त्यात लक्ष्मीपूजन हा सर्वात महत्त्वाचा दिवस आहे। तर आपण लक्ष्मीपूजनाची साधी सिंपल पूजाची मांडणी कशी करतात ते पाहणार आहोत। तसंच एकदम घरगुती पद्धतीने आणि संस्कृतचे मंत्र न म्हणता आपण पूजा कशी करणार आहोत ते पाहूयात। एकदम साध्या सिंपल आणि तुम्हा सगळ्यांना समजेल अशा घरातल्या वस्तू यूज करून आपण आज लक्ष्मीपूजन करणार आहोत। आता आपण कलश पूजन करणार आहोत। कलश पूजनासाठी तांदूळ घ्यावे थोडे आणि लाल वस्त्रावर त्याचं स्वस्तिक काढावं आणि त्यावर कलश स्थापन करावी। येथे मी कलश स्थापन केलेला आहे। त्यासाठी एक कलश घ्यावा, त्यामध्ये थोडे पाणी टाकावे आणि एक नाणं टाकावं आणि कलशामध्ये एक सुपारी पण टाकावी आणि त्यावर नारळ ठेवून कलश पूजन करावे। आपण काय काय साहित्य लागणार आहे ते पाहूया। प्रथम हे मी पान सुपारी घेतलेली आहे, कॉइन्स घेतलेले आहेत। त्यानंतर सर्वात महत्त्वाचं देवीला आवडणारं नैवेद्य बत्तीशी घेतलेले आहे म्हणजेच लाह्या। त्यानंतर इथे दिवे घेतलेले आहेत, हळदी कुंकू घेतलेली आहे, त्यानंतर घंटी घेतलेली आहे आणि कापूर सुद्धा घेतलेला आहे। थोडंसं मी मध घेतलेला आहे, पाणी घेतलेलं आहे आणि ह्याला धनपेटी म्हणतात। यामध्ये आपण कॉइन्स भरून ठेवायचे असतात। ह्या दिवशी आपण धनपेटीमध्ये नाणे ठेवायचे असतात। तर धनपेटी सुद्धा तुम्ही असेल तर घ्या। अशा प्रकारे मी इथे साहित्य घेतलेले आहेत। याचा मान म्हणून खास लक्ष्मीसाठी आपण येथे खोबरं आणि गूळ घेतलेला आहे। ह्याचा नैवेद्याचा आज मान आहे। त्यानंतर लक्ष्मीची ओटी भरण्यासाठी आपण येथे हळकुंड, बदाम, त्यानंतर सुपारी, खोबरं आणि पान घेतलेले आहेत। लक्ष्मीपूजनासाठी कोणतेही 5 वस्तू घ्यावे। तर इथे मी सर्वप्रथम धने घेतले आहे। लक्ष्मीपूजनासाठी धन्याचा खूप महत्त्व आहे, त्यामुळे धन कंपल्सरी घ्या। त्यानंतर मी इथे ज्वारी घेतलेली आहे, त्यानंतर गहू घेतलेला आहे, तांदूळ घेतलेला आहे आणि डाळ घेतलेली आहे। किंवा हे 5 धान्य नसेल तर कोणतेही 5 धान्य घ्यावे, पण धने घ्यावेच। धने हे खूप महत्त्वाचे आहे लक्ष्मीपूजनासाठी, त्यामुळे धने घेऊन इतरत्र हे कोणतेही तुमच्या जवळ जर धान्य नसतील तर तुम्ही ह्यापैकी कोणतेही दुसरे धान्य घ्यावे। येथे मी केरसुणी घेतलेली आहे। केरसुणी हा लक्ष्मीपूजनासाठी सर्वात महत्त्वाचा मानला जातो। केरसुणी म्हणजेच लक्ष्मी असं मानलं जातं, कारण लक्ष्मीला स्वच्छतेची आवड आहे, त्यामुळे दारिद्र्य नष्ट करतं। म्हणून प्रत्येक वर्षी आपण लक्ष्मीपूजना दिवशी नवीन केरसुणी खरेदी करून त्याची पूजा करतो। येथे सजावटीसाठी काही मी फुले घेतलेले आहेत। हे फुले झेंडूचे आहेत, तुम्ही कोणतेही फुले घेऊ शकतात, पण झेंडूच्या फुलांना वेगळाच एक मान आहे, त्यामुळे आपण सणासुदीला झेंडूचे फुले वापरतो। तर ही झेंडूची फुले मी लक्ष्मी मातेच्या प्रतिमेला घालणार आहे। अशा प्रकारे मी इथे साहित्य घेतलेले आहेत। मी 5 प्रकारचे फळे घेतलेले आहेत, तर आपण कोणतेही फळं घेऊ शकतात। तर मी इथे अशा प्रकारे फळं घेतलेले आहेत। तसंच देवीला वेगवेगळे पदार्थ म्हणजेच घरात जे केलेले फराळ आहे ते मी नैवेद्य म्हणून देवीसमोर ठेवलेले आहेत। तुमच्या घरात जे काही पदार्थ बनवले असेल ते तुम्ही देवीला नैवेद्य म्हणून ठेवावा आणि देवीला पुरणपोळी सुद्धा हा नैवेद्य म्हणून दिला जातो। जणांना प्रश्न पडतो की आपण विड्याची पाने किती घ्यावी लक्ष्मीपूजनासाठी। जर तुम्ही फक्त कलश पूजन करणार असाल तर 5 विड्याची पानं घेतली तरी चालेल, कारण 5 विड्याची पानं हे आपण कलशासाठी लावत आहेत। नाही तर जर गणपतीची मूर्ती स्थापन करणार असाल किंवा धान्य वगैरे ठेवणार असाल तर तुम्ही 11 विड्याची पाने घ्यावी किंवा 7 विड्याची पानं घ्यावी। असं म्हणतात की विड्याची पाने नेहमी विषम घ्यावी, म्हणजेच 5, 7, 11 या प्रकारे। इथे मी 11 पानं घेतलेली आहेत, 5 पानं कलशाला लावलेली आहेत
आणि 5 पानं मी असे हळदी कुंकू भरून देवीची ओटी भरलेली आहे। आणि सजावटीसाठी मी इथे दिवे लावलेले आहेत, रांगोळी काढलेली आहे। असं म्हणतात की रांगोळी काढली, स्वच्छता ठेवलं की देवी माता आपल्यावर प्रसन्न होते। तसंच येथे मी 2 समया सुद्धा घेतलेल्या आहेत दिवे लावण्यासाठी। आणि हे 5 उतरंड घेतलेले आहेत। 5 उतरंड कशासाठी घेतलेले आहेत तर ह्या 5 उतरंडामध्ये मी 5 वेगवेगळ्या प्रकारचे धान्य भरून ठेवलेले आहे। हे उतरंड कधीही रिकामी ठेवू नये असं म्हणतात। जर हे उतरंड रिकामं ठेवलं तर तुमच्या घरात दारिद्र्य येतो, घरात दारिद्र्य, दुःख हे अशा गोष्टी येतात। जसं तुम्ही धान्य भरत असाल तसंच तुमच्या घरात ही प्रगती होत जाते असं म्हणणं आहे। त्यामुळं कधीही उतरंड रिकामे ठेवू नये। येथे मी 5 प्रकारचे धान्य 5 उतरंडामध्ये भरून ठेवलेलं आहे। आणि दुसऱ्या साईडला मी 3 उतरंड घेतलेले आहेत। ह्या 3 उतरंडामध्ये 3 वेगवेगळ्या प्रकारचे धान्य भरलेले आहेत। कायम लक्षात ठेवा, उतरंड कधीही रिकामे ठेवू नका। इथे देवी मातेची प्रतिमा घेतलेली आहे, हळदी कुंकू वाहून फोटो, त्यानंतर हार घालून मी चौरंगावर हे फोटो ठेवलेला आहे। तसंच मी इकडे कलश पूजन करून सुद्धा घेतलेला आहे। कलश पूजन, एक कलश घ्यायचं, त्यामध्ये पाणी टाकायचं, एक कॉईन टाकायचं आणि सुपारी टाकायची। त्यानंतर कलशाला 5 पानं लावायचे, म्हणजे 5 विड्याचे पानं लावायचे। विड्याची पानं नसतील तर तुम्ही आंब्याची पाने सुद्धा लावू शकता। आणि त्यावर नारळ ठेवायचा आणि कलश पूजन करायची। घरामध्ये जे काही दागिने वगैरे असतील त्याने देवी मातेला सजवायचं आहे। येथे मी डेकोरेशनसाठी काही फुलं घेतलेली आहेत, ते तुम्ही पाहू शकता। तर तुम्ही सुद्धा घरात झेंडूचे वगैरे फुलं असतील तर ते फुलं घ्या आणि देवीला वाहा। आज लक्ष्मीपूजन असल्यामुळं घरात जे काही मौल्यवान वस्तू असेल, म्हणजे दागिने, पैसा हे असतील तर तुम्ही त्याची सुद्धा पूजा करू शकता। असं म्हणतात की हे आपल्या घरातील मौल्यवान वस्तू आहेत आणि असं म्हणतात की आपल्या घरामधली ही लक्ष्मी आहे, त्यामुळे लक्ष्मीपूजना दिवशी याची पण आपण पूजा करावी। तसंच मी इथं पण पूजा करून घेतलेली आहे। आणि जे व्यापार वर्ग असतील त्यांनी खरेदी विक्रीच्या पुस्तकं किंवा खरेदी विक्रीचे व्यवहार केलेले वह्या वगैरे ठेवून ते देखील पूजा करतात त्यांना। तसंच मी येथे एक चांदीचं कॉईन घेतलेला आहे। या चांदीच्या कॉईनवर लक्ष्मी मातेची प्रतिमा आहे, म्हणजेच मूर्ती छापलेली आहे। तर मी याची देखील पूजा करते। ज्यांच्या घरी जर असे कॉईन असेल ते त्यांनी पूजा करा। जर हे नसेल, कुबेर यंत्र असेल तर त्याची देखील तुम्ही पूजा करू शकता। जेव्हा कुबेर यंत्र किंवा लक्ष्मीचे काही म्हणजे कुबेर यंत्र किंवा गणपतीचं काही फोटो वगैरे नसतील तर तुम्ही पान सुपारी घेऊन, म्हणजे सुपारी म्हणजे एक गणपतीसाठी आणि एक कुबेर देवतासाठी तुम्ही त्याची पूजा करू शकता। तर अशा प्रकारे मी लक्ष्मीपूजन केलेलं आहे, साध्या आणि सिंपल पद्धतीने। तुम्ही देखील असं करू शकता। जर ह्यापैकी कोणतेही तुमच्या जवळ जर वस्तू नसतील तर तुम्ही, म्हणजेच कोणतेही वस्तू अवेलेबल नसतील, उपलब्ध नसतील तुमच्याकडे, तर तुम्ही जेवढे वस्तू तुमच्याजवळ अवेलेबल आहे, उपलब्ध आहेत, त्या वस्तूमध्ये देखील तुम्ही अशा प्रकारे पूजा करू शकतात। हेच वस्तू घ्यावं असं काही नाही, तुम्ही कोणतेही वस्तू घेतलं तरी चालते। पण लक्ष्मीपूजना दिवशी केरसुणी आणि धनेला खूप महत्त्व आहे। तर तुम्ही प्रत्येक वर्षी लक्ष्मीपूजना दिवशी केरसुणी विकत घ्या आणि धने सुद्धा आणा, कारण ह्याला खूप महत्त्व आहे। असं म्हणतात की धन्याने धनलाभ होतं, म्हणजेच भरभराटी येते। प्रकारे पूजेची मांडणी सर्व झाल्यानंतर आपण आता आरती करायची आहे। मी येथे महालक्ष्मीची आणि गणपतीची आरती म्हणत आहे। त्यानंतर आरती करून महाप्रसाद म्हणून सर्वांना एक नारळ फोडून खोबरं वाटायचं। एकदम साध्या, सिंपल आणि सोप्या भाषेत लक्ष्मीपूजन कशी करायचे आहे आणि घरामध्ये जे साहित्य उपलब्ध आहे त्यामध्येच लक्ष्मीपूजन कशी करायचे आहे कोणालाही समजेल असं मी या व्हिडिओमध्ये लक्ष्मीपूजनाची पूर्ण माहिती सांगितली आहे आणि कोणते साहित्य लागतात ते सुद्धा सांगितले आहे। तर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।